सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी तलाव परिसर, किल्ला परिसर येथील कावळे, घार, बगळा या पक्ष्यांमध्ये अनैसर्गिक मृत्यू होता. 10 मार्च 2025 रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते. सदरचे नमुने बर्ड फ्लूची लक्षणे असल्याचे आढळून आल्याने हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. सदर ठिकाणच्या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी तलाव परिसर, किल्ला परिसर येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सदर परिसरातील 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस आणि इतर पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची 2% सोडियम हायपोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅंगनेट निर्जंतुकीकरण करावे. तसेच चुन्याची फक्की मारावी. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर यांच्या आवश्यकतेनुसार महानगरपालिका आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग, परिवहन विभाग आदी विभागांची आवश्यक मनुष्यबळ, यंत्र व साधन सामुग्री पुरवठा करावा. पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, जलसंपदा व परिवहन विभाग आदी विभागांनी प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009, बर्ड फ्लू रोग प्रतिबंध नियोजन व रोग प्रसार रोखणे कृती आराखडा 2021, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि 7 रोग नियंत्रण अधिनियम 1997 मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बाधित क्षेत्र येथून 0 ते 1 किलोमीटर त्रिज्येच्या बाधित क्षेत्रात व 1 ते 10 किलोमीटर त्रिज्येच्या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत. अहवाल प्राप्त करून घ्यावा. आवश्यकतेनुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरता किमान 3 फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्ष्यांच्या पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा, असे आदेशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.